आयला तुम्ही सर्वजण मला बघायला आला, पण काय उपयोग आहे? मला सर्व लोक येडा बोलतात. मी नाही ना येडा. बघा ना, येडा म्हणून कुत्रा पण भोकू लागले माझ्यावर. मी नाही ना येडा. बघा ना, तुम्हाला बी 2 हात आहे, मला बी 2 हात आहे. तुम्हाला बी 2 पाय, मला बी 2 पाय. मी नाही ना येडा. तुम्हाला बी डोले, मला बी डोले. तुम्हाला बी डोकं, मला बी डोकं. मम्मी मी नाही ना येडा. पण तुम्हाला आय असेल ना. मला नाही, मला नाही आय. माझी आई मला सोडून गेली. पण माझी आई मला म्हणायची, तू शिकून लय मोठा माणूस होणार. आणि माझं की नाही ते स्वप्नच होतं, मी शिकून मोठा माणूस होणार. पण आमच्याकडे पैक नव्हतं शिकण्या इतकं. मी ठरवलं, मी काम करून पैसे कमवणार आणि मोठा होणार. आणि ते की नाही माझं स्वप्नच होतं. मग मी स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरात गेलो, मुंबईला. 2-3 दिवस मला राहायला कुठे जागाच नाही मिळाली. मी इकडे रस्त्यावर, त्या रोडवर, कुणाच्या रूमच्या बाहेर मला लोक यातून हाकलवीत. तरी पण मी मागे नाही हटलो. माझ्या आईचं स्वप्न होतं, मला मोठं व्हायचं होतं. मग मी किती काम बघितलं मुंबईला. मी एका हॉटेलात विचारायला गेलो, विनवणी केली, हो दादा मला हॉटेलात काम मिळेल का? काय वाटेल तर काम सांगा, मी वाटेल तर काम करायला तयार आहे. त्या दादाने मला काम दिलं. मोठी मोठी भांडी घासायला दिली. मला भांडी घासता येत नव्हती, तरी पण मी घासत होतो. भरपूर दिवस झालं तिथं. माझ्या कामाचा दिवस म्हणजे वाढत गेले आणि कामाचं पैका पण भेटू लागले. काही दिवसांनी माझ्या काकांचा फोन आला की तुझ्या आईची तब्येत बिघडली नाही म्हणून बघायला ये म्हणून. मी शेतला बोललो, मी आईला बघून येतो, फक्त 1च दिवसात आणि 1च दिवसात येतो. शेत मला हाकलून लावला. माझ्या आईला मला बघू नाही दिलं. मग तू मुकाटपणे काम कर. मी परत गेलो भांडी घासायला. आणखी मोठी मला टोपं घासायला दिली, काचेची भांडी घासायला दिली. चुकून माझ्या हातातून काचेचा घास निसटला आणि फुटला. त्या लोकांनी मला धक्का मारला, मी इथं मारला, इथे आणि कामाचे पैसे देऊन हाकलून लावला. मी तर मारला. मला आईची खूप आठवण येत होती. मला की नाही माझ्या आईच्या कुशीत जायचं होतं. मी थांबलो नाही. मी पैसे घेऊन पळालो. मी नाही थांबलो तिथं. मग सगळं सामान घेतलं आणि निघालो.
आणि जाताना मला वाटत दुकान दिसलं. मला आठवलं मी पहिल्या पैकामध्ये माझ्या आईला मी साडी घेणार होतो. मी दुकानात गेलो आणि मी माझ्या आईला साडी घेतली. मस्त मोठ्या किमतीची घेतली. जेवढं पैक मिळालं होतं तेवढ्या पैकाची मी साडी घेतली आणि मी माझ्या घरला निघालो. घरला गेलो तर सगळी जमलो अशी जमली लोक. बाबा अरे बाबा म्हटलं आमच्या घरी दिवाळी आहे की काय. मी सगळ्यांना रेटीत पुढे गेलो. पुढे गेलो तर काय माझी आई अशी झोपलेली होती. मी म्हटलं हे आई उठ ना ग. अगं ही लोक रडतात काय बघ ना. अगं आई उठ. अगं हा बघितला बाबा आलो पण आई उठतच नव्हती. माझ्याकडे बघतच नव्हती. मी म्हटलं हे आई उठ. अगं हा बघ बाबा आला तुला उठ ना ग. आई माझ्याकडे बघतच नव्हती. माझ्याजवळ बोलतच नव्हती. मी म्हटलं हे काका हो काकी हो माझ्या आईला काय झालं सांगा ना. काका म्हणतो तुझी आई देवाकडे गेली. म्हटलं नाही असं नाही मला. अहो माझी आई माझ्यावर रागावली असेल कारण तिने निरोप काढला होता. काका खरं सांगणार आहे हे काकी. काका म्हणतो नाही रे पोरा तुझी आई सोडून गेली. म्हटलं आई नाही आमचा बाबा आलोय. अगं उठ ना माझ्यावर रागावली अशी ना ग उठ. अगं मला शेती सुट्टी नाही दिली. उठ स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी. आई आपल्या बाळाला जन्म देते वाढवते बोलायला शिकवते चालायला शिकवते. आई आपल्या बाळाला संस्कार देते. आई म्हणजे आपल्या दारातील पवित्र तुळस. आपल्या बाळाच्या मुखातला घास पाहून जिची भूक नाहीशी होते ती म्हणजे आई. स्वतःच्या कर्तव्याची कर्तृत्वाची जाण न ठेवता आपल्या मुलांसाठी लढत राहते ती म्हणजे आई. आणि आई असताना कशाचीच किंमत राहत नाही आणि आई नसताना कशाच्या किंमत उरत नाही ती म्हणजे आई. आणि आज तीच आई माझ्यापासून दूर गेली. आई ही बघ तुझ्यासाठी मी साडी आणली होती का आई. अगं आई उठ ना. अगं आई उठ ना ग. माझी अवस्था मग कशी झाली ती मला खायला देखील देत नाही ग आई उठ ना. मग तुझा बाबा आला. अगं तुझ्यासाठी साडी घेऊन आला. धन्यवाद.